अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्वजण स्वामींजवळ काही ना काही मागत असतो किंवा काहीही न मागताही आपले स्वामी आपल्याला बरेच काही देत असतात. म्हणजे त्यांच्या भक्तांना काय हवे आहे हे आपल्याला स्वामींना सांगायची गरज नसते. ते त्यांना आपोआपच समजतं आणि ते त्यांच्या भक्तांच्या इच्छा न मागताही पूर्ण करतात. तर अशाच एक ताई आहेत आणि त्यांचे मिस्टर ते स्वामींच्या सेवेत होते. त्यांची एकच इच्छा होती आणि स्वामींनी ती कशाप्रकारे पूर्ण केली ते आपण आजच्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. भक्तांनो, आपण एकदा का स्वामींच्या सेवेत आलो आणि स्वामीमय झालो ना की आपल्याला कधीच कशाची चिंता राहत नाही. कारण तेव्हा आपली सर्व जबाबदारी स्वतः स्वामी घेत असतात आणि आपल्यावर कुठलेही दुःख संकट आलं तर त्यापुढे सर्वात अगोदर स्वामी उभे राहतात. आपल्याला त्याची झळही बसत नाही. तर ह्या ताईंची नेमकी कोणती इच्छा होती आणि स्वामींनी ती कशाप्रकारे पूर्ण केलीत ते आपण चला पाहून घेऊया ताईंच्याच शब्दात. तत्पूर्वी तुम्ही जर आपले भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई सांगतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, माझं नाव कांचन नलवडे आणि माझे मिस्टर प्रदीप नलवडे. आम्ही दोघंही स्वामींचे खूप मोठे भक्त आहोत. आम्ही नियमितपणे महाराजांची सेवा करतो आणि महाराजांच्या कृपेने आम्हाला कशाचीच कमतरता नाही. आम्हाला जे काही हवे आहे ते स्वतः महाराज पूर्ण करतात. भक्तांनो, आमची परिस्थिती जास्त काही श्रीमंत नाही. आम्ही मध्यमवर्गीयच आहोत. परंतु महाराजांच्या कृपेने आम्हाला कशाचीच कमतरता कधी भासली नाही. आम्ही दोघंही दररोज महाराजांची सेवा करतो. आम्हा दोघांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास आहे आणि महाराज आहेत याची प्रचिती त्यांनी आम्हाला वारंवार दिलेली आहे. आम्ही महाराजांकडे काहीच मागत नाही. फक्त एवढंच म्हणतो की महाराज, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्हाला तुमची सेवा करू द्या आणि त्यात कधीच खंड पडू देऊ नका. आम्ही आत्तापर्यंत फक्त महाराजांना इतकंच मागत आलो. परंतु एकदा काय झालं की आमच्या घराजवळ एक महाराजांचा मठ आहे. आम्ही नियमितपणे त्या मठात जातो आणि दर गुरुवारी आम्ही आरतीसाठी देखील जातो. तेथे गुरुवारी महाप्रसाद असतो आणि प्रत्येक गुरुवारी एका जोडप्याला महाराजांच्या आरतीचा मान दिला जातो. परंतु हा मान त्यांनाच दिला जातो जे अन्नदान करतात. कारण का गुरुवारी अन्नदान असते. मग ते अन्नदान जो करेल त्यालाच फक्त आरतीचा मान असतो. आता मला असं वाटत होतं की आपल्याला एकदा तरी महाराजांच्या आरतीचा मान मिळावा, म्हणून मी फार धडपड करत होते. आणि काय झालं की मात्र मी एकदा तेथील अंदाज घेतला. तो जो अन्नदानाचा खर्च होता तो आमच्या बजेटच्या बाहेरचा होता. म्हणजे आमची परिस्थिती जास्तही काही अशी श्रीमंत नव्हती. आम्ही गरीबच आहोत. परंतु मला असं वाटत होतं की आपण महाराजांच्या मठामध्ये अन्नदान करावं, महाप्रसाद वाटावा आणि आरतीचा मान घ्यावा. मला ही खूपच इच्छा होती. मी तशीच माझ्या मिस्टरांना देखील बोलून दाखवलं. परंतु माझे मिस्टर म्हणाले की आपल्याला एवढा खर्च झेपणार नाही. आपण लगेच एवढे पैसे कुठून आणणार? मग मी काय केलं की जेवढे घर खर्चाला पैसे लागत होते त्यातून दर महिन्याला 1,000 रुपये बाजूला काढायचे ठरवले. मात्र 10-15 हजार रुपये साठण्यासाठी कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी लागणार होतं. मग एवढं 1-1.5 वर्ष मला राहवत नव्हतं. मला असं वाटत होतं की जावं आणि लगेच महाराजांची आरती घ्यावी आणि आरती करावी. कारण का प्रत्येक भक्तालाच महाराजांविषयी फारच ओढ असते, हे आपल्या सर्व भक्तांना माहीतच आहे. मग काय झालं, एकदा मी महाराजांच्या मठामध्ये गेले आणि तेथे महाराजांना म्हटले की महाराज, मला आरतीचा मान हवा आहे. मला तुमची जवळून आरती करायची आहे. माझी खूपच इच्छा आहे. महाराज, माझी एवढी इच्छा पूर्ण करा. आणि मग मी तासभर मठातच बसले
तिथे बसून मी महाराजांशी बरेच काही बोलले आणि नंतर घरी आले. आता पुढील गुरुवार आला. पुढील गुरुवारी माझ्या मैत्रिणीचा महाप्रसाद होता. मग तिने आम्हाला बोलवलं होतं. आम्ही मठामध्ये गेलो. महाराजांची आरती वगैरे झाली. आज त्यांनी अन्नदान केल्यामुळे आजचा आरतीचा मान ही त्यांचाच होता. त्यांनी आरती केली. अगदी खूप छान प्रसन्न वाटत होते. मठामध्ये गेलं ना की असं वाटतं की मठातच राहावं, तिथून बाहेरच येऊ नये, कारण तेथे इतकं छान वातावरण असतं, अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि महाराज जवळ असले की दुसरं काही सुचतच नाही. आयुष्यात कितीही टेन्शन असले आणि जर आपण महाराजांच्या मठात गेलो तर जेव्हा आपण मठाची पायरी चढतो ना, तेव्हा आपले सर्व दुःख, संकट आणि आपले जी काही चिंता, काळजी असते, टेन्शन असतं, ते त्या पायरीवरच तेथेच थांबतं. आणि आतमध्ये जाताना आपण फक्त शुद्ध भावनेने आत जातो, सर्व काही मागे सोडून. त्यामुळे मला मठात जायला फारच आवडायचं. तर त्या दिवशी आम्ही मठात गेलो. आरती वगैरे झाली. त्यांनी महाप्रसाद ठेवला होता. मग आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि पुन्हा संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यानंतर मी पुन्हा मिस्टरांना म्हटलं की मला आरतीचा मान हवा आहे, मला महाराजांची आरती करायची आहे. आत्ता मला कुठल्याच प्रकारे धीर निघत नव्हता. मला सारखं वारंवार वाटायचं. आता मला स्वप्नात देखील तसंच दिसू लागलं होतं आणि मी वारंवार महाराजांचा धावा करत होते. प्रत्येक वेळेस मी महाराजांसमोर हात जोडून हेच मागणं मागत होते. आता मिस्टरांना देखील काही समजत नव्हतं. ते मला समजावत होते की हो, थोडे दिवस थांब, आपण काहीतरी करू. पण मला मात्र थोडे दिवसही दम निघत नव्हता. मग पुढला गुरुवार आता येणारच होता. मी मात्र दररोज मठात जात होते आणि महाराजांना विनवणी करत होते. मग आता दुसरा गुरुवार आला आणि मी मठामध्ये आम्ही दोघे आरतीसाठी गेलो. त्या दिवशी कोणाची आरती होती माहीत नव्हतं आणि कोणाचं अन्नदान देखील होतं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं, कारण तेथे भरपूर भक्त येत असायचे जे आपल्या ओळखीचे सुद्धा नव्हते. आणि काय झालं की महाराजांची तिथे खूप मोठी मूर्ती आहे आणि मठही खूप मोठा आहे. मग आम्ही तिथे उभा राहिलो. आरतीसाठी अनेक भक्त जमले होते आणि ज्यांचा महाप्रसाद होता त्यांचं नाव पुकारण्यात आलं. आता ते जोडपं पुढे आलं होतं. अगदी ते दोघंही खूपच प्रसन्न होते. अगदी लक्ष्मीनारायण असल्यासारखेच ते भासत होते आणि आज त्यांनी अन्नदान केलं होतं. आम्ही त्यांना ओळखत नव्हतो. मी माझ्या मैत्रिणींना देखील विचारलं की तू ह्यांना ओळखतेस का, हे कोण आहेत, हे आज मला पहिल्यांदाच मठामध्ये दिसत आहेत. तर माझी मैत्रीण म्हणाली की अगं, मी पण यांना ओळखत नाही, मलाही हे यापूर्वी कधीच मठात दिसले नाहीत. बहुतेक त्यांनी नवीनच स्वामी सेवेला सुरुवात केलेली असावी आणि स्वामी सेवेला सुरुवात करतानाच त्यांनी अन्नदान केले असावे, कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तर मलाही तिचं बोलणं पटलं आणि आम्ही आरतीसाठी आता उभा राहिलो. आम्ही दोघं, मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघं पुढेच उभा होतो, अगदी महाराजांच्या जवळच. तर त्यांनी आरतीचं ताट घेतलं आणि आरती सुरू होणारच होती. तितक्यात त्यांनी आम्हाला खुणवलं आणि आम्हाला त्यांनी त्यांच्या जवळ बोलावलं. मग मी त्यांच्या जवळ गेले आणि ते म्हणाले की आजची आरती तुम्ही करा. मला तर हे ऐकून काही सुचत नव्हतं की मला तिथून काय बोलावं हेच मला, म्हणजे मी एकदम अशी भांबून गेले की हे काय घडत आहे. मी मिस्टरांना लगेच बोलावलं आणि मिस्टरांना सांगितलं की ह्या ताई आणि हे दादा म्हणत आहेत की आजची आरती तुम्ही घ्या म्हणून. तर मिस्टर म्हणाले की नाही, नको आहो, हा मान तुमचा आहे तर तुम्हीच घ्या. तर ते म्हणाले, अहो, स्वामींसाठी सर्व लेकरं सारखीच असतात, आपण सर्वच त्यांची लेकरं आहोत. तुम्ही काय आणि आम्ही काय, आम्ही फक्त निमित्त आहोत. मला तर काहीच समजत नव्हतं आणि मग आरतीची वेळ अगदी सुरू झाली. मग त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना आरती दिली. मी अगदी आरती करत करत रडतच होते. फक्त डोळ्यातून पाणी वाहत होते आणि मुखातून स्वामींची आरती होत होती. समोर स्वामी माझ्या बसलेले होते आणि मी स्वामींच्या समोर आरती करत होते. आज जी काही इच्छा मी स्वामींसमोर प्रकट केली होती ती स्वामींनी पूर्ण केली होती. आणि नंतरच्याला सर्व महाप्रसाद वगैरे झाला आणि मग मी पुन्हा त्या ताईंना धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांना मी इकडे तिकडे शोधू लागले, मात्र त्या मला कुठेच दिसत नव्हत्या. मला समजलंच नाही की नक्की
त्या लगेचच कुठे गेल्या. म्हणून मी तिथे ज्यांनी अन्नदान केले आहे त्यांचं नाव लिहिलेलं असतं, तिथे त्या ह्याच्याकडे गेले मी. तर तिथे त्यांनी सांगितलं की हे गुप्तदान आहे, हे कधीच सांगू नका असं त्यांचं सांगितलेलं आहे. आणि नंतरच्याला मी कित्येक वेळा मठात गेले, परंतु मला कधीच कुठल्याच आरतीला किंवा कधीच मठात ते दोघंही नवरा बायको दिसले नाहीत. अक्षरशः मला तर असं वाटतं की स्वामींनीच स्वतः येऊन माझी ती इच्छा पूर्ण केली. श्री स्वामी समर्थ. तर माझा आजचा हा अनुभव होता. भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.